अरे घोडम्या, अख्खं वर्ष असंच गेलं. आता वर्षाचा शेवट आला. अरे आता तरी सुधारणार आहेस की नाही? असा आईचा ओरडा खात, तंगड्या पसरवून मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या पिंट्याची नजर 2024च्या कॅलेंडरवर गेली. आणि हो, अरे आता तर वर्ष संपत आलं. फक्त काही तासातच 2024 संपून 2025 सुरू होईल. याची जाणीवही त्याला झाली. आणि हे वर्ष संपलं तरी गर्लफ्रेंड काही मिळाली नाही याचं दुःखही झालं. पण जाऊ दे ना राव, यावेळी नाही मिळाली तर नाही मिळाली, पुढच्या वर्षी मिळेल, असं कॅज्युअली म्हणत 31ची पार्टी कशी करायची याचं डोक्यात प्लॅनिंग सुरू झालं. 4-5 मित्रांना फोन केले, भेटायची जागा ठरवली आणि पार्टीचं नियोजन केलं. मित्रांनो, हे झालं पेंट्याचं. पण या आपल्या पिंट्याची स्टोरी ऐकून जर तुम्ही पण 31च्या सेलिब्रेशनची तयारी केली असेल, तर थोडं थांबा. नेमकं 31चं सेलिब्रेशन करायला सुरुवात कशी झाली, यामागची स्टोरी काय आहे, हे आधी जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अवधूत कदम तुम्हा सर्वांचं या बोलूया या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी त्या वर्षाचा शेवट होतो आणि 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाला सुरुवात होते. आणि याच येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रथा देखील सुरू झाल्या. म्हणजे कसं, तर जपानमध्ये 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहणं महत्त्वाचं समजलं जातं. आणि म्हणूनच जपानचे लोक नववर्षाच्या पहिल्या दिवशी उठून सूर्योदय बघतात आणि त्यानंतर आपल्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबासोबत नववर्ष साजरं करतात. त्याचबरोबर सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून बौद्ध मंदिरात जाऊन 108 वेळा घंटानाद देखील करतात. म्हणजे जपानच्या नागरिकांची अशी धारणा आहे की माणसाच्या 108 इच्छा असतात आणि येणाऱ्या नवीन वर्षात त्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून बौद्ध मंदिरात जाऊन 108 वेळा घंटानाद केला जातो. मित्रांनो, अमेरिकेत 31 डिसेंबरच्या मध्यरात्री फटाके फोडून रोषणाई केली जाते. तसेच कुटुंबातील लोक आणि मित्रमैत्रिणी एकत्र येऊन जल्लोष करत नववर्षाचं स्वागत करतात. अमेरिकेप्रमाणेच लंडन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया यासारख्या सुमारे 150 आणि त्यापेक्षाही जास्त देशांमध्ये 31 डिसेंबरची रात्र रोषणाई करून साजरी केली जाते. हे सगळं झालं जगभरातलं. पण मंडळी, 31 डिसेंबरला पार्ट्या करायचं फॅड भारतात कसं आलं, हेही जाणून घेऊया. तर मुळात 31 डिसेंबरच्या रात्री पार्ट्या करणं ही पाश्चिमात्य संस्कृती आहे, हे तर आपण ओळखलं. त्याच्यापूर्वी भारताशी फारसा काही संबंध नव्हता. पण जसजसं जगभरात औद्योगिक क्रांतीचं वारं वाहू लागलं, तसं जगात सगळीकडेच वेळ आणि कॅलेंडरला महत्त्व दिलं जाऊ लागलं. यात ग्रेगरियन कॅलेंडरनुसार एक वर्ष बदलून दुसरं वर्ष सुरू होणं याला देखील महत्त्व मिळालं. कालांतराने उद्योगधंद्याच्या निमित्ताने इंग्रज भारतात आले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सण, उत्सव आणि संस्कृतीने देखील भारतात शिरकाव केला. इथे इंग्रजांचं वर्चस्व वाढत गेलं आणि त्यांनी भारतात रुजवलेल्या पद्धतीने उत्सव साजरा होऊ लागला. त्यातीलच एक म्हणजे 31 डिसेंबर. त्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा झाला आणि इंग्रजांना भारतातून परतवून लावण्यात आलं. पण त्यांनी इथे रुजवलेल्या काही प्रथा आणि सण साजरा करण्याच्या पद्धती मात्र तशाच रुजल्या आणि भारतीय लोक त्यांचं अनुकरण करू लागले. त्यानंतर 1980 ते 90च्या काळात भारतात टेलिव्हिजनचं प्रमाण वाढलं आणि जग जोडलं गेलं. परकीय संस्कृतीची ओळख होऊ लागली आणि तरुणाईच्या मनात त्याबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि भारतातही उत्साहाने 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन होऊ लागलं. पण मंडळी, आपल्या मराठी माणसांचं नववर्ष तर गुढीपाडव्याला असतं.
मग ते सोडून आपले लोक पाश्चिमात्य देशांची संस्कृती का बरं स्वीकारतात? त्यामागं आणखी एक कारण आहे. ते नेमकं कोणतं? तर भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या संस्कृती आहेत. प्रत्येक राज्याच्या आपापल्या प्रथा, परंपरा आहेत आणि त्यानुसार प्रत्येकाचं नववर्ष देखील आहे. जसं महाराष्ट्रात गुढीपाडव्याला महत्त्व आहे, तसं दक्षिण भारतात पोंगल सणापासून नववर्ष साजरं होतं अशी मान्यता आहे. पण 31st तसं नाही. हे इंग्रजी कॅलेंडरनुसार असल्याने जगभरातील जवळपास सर्व देशात ते साजरं होतं. त्यामुळेच कदाचित सार्वत्रिक नववर्ष म्हणून इथेही ते साजरं केलं जातं. म्हणून 31stचं महत्त्व वाढलं. हे 31stच्या सेलिब्रेशनचं फॅड वाढत गेलं आणि ते ज्या प्रकारे सेलिब्रेट करतात, त्याच प्रकारे ते सेलिब्रेट करावं असा अट्टाहास होऊ लागला. यात आतिषबाजी, रोषणाई बरोबरच थोडी थोडी होऊन जाऊ दे असं म्हणत मद्यप्राशन देखील होऊ लागलं. आणि अति तिथे माती म्हणतात ना, त्याप्रमाणे हे मद्यप्राशनचं प्रमाण वाढत गेलं. त्याचा अतिरेक होऊ लागला. अंधाधुंद होऊन धिंगाणा करण्याचं प्रमाण वाढत गेलं. कोणाची पार्टी जास्त भारी, कोणी किती जास्त खर्च केलाय, किती जास्त पेग भरलेत, यात स्पर्धा होऊ लागली. आणि यात फायदा झाला तो बिअर बार आणि वाईन शॉपवाल्यांचा. बरं, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही बरं का. तर मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवल्याने अपघाताच्या घटनाही वाढू लागल्या आणि 31st सेलिब्रेशनच्या अट्टाहासापायी कित्येकांना जीवही गमवावा लागला. आणि हे सगळं करून भुर्दंड बसतो तो वेगळाच आणि भोगावं लागतं ते त्यांच्या कुटुंबियांना. मग मंडळी, आता तुम्हीच विचार करा की फक्त कोणीतरी साजरं करतंय म्हणून आपणही करावं, कोणाशी तरी स्पर्धा म्हणून आपणही भुर्दंड सोसावा, एवढं हे 31st साजरं करणं महत्वाचं आहे का हो? की फक्त इन्स्टा स्टोरीवर टाकण्यासाठीची धडपड आणि आपण किती कूल आहोत हे जगाला दाखवायचं म्हणून तर आपण हे असं सेलिब्रेट करत नाहीयेत ना? याचाही एकदा विचार करायला हवा. आणि सेलिब्रेशन करायचंच असेल तर फक्त दिखाव्याच्या धागड धिंगाण्यापेक्षा एखादा नवीन सकारात्मक संकल्प करून, झाडं लावून, गरजू लोकांना भेटवस्तू देऊन किंवा ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज आहे, अशा लोकांना शक्य तेवढी मदत करूनही उच्च कोटीचा आनंद मिळू शकतोच ना. आणि कदाचित हेच सर्वात भारी सेलिब्रेशन असू शकतं. त्यामुळे मंडळी, एकदा विचार करा. 31st पार्टी करताना आपल्या कुटुंबाचं टेन्शन वाढवण्यापेक्षा एकदा जरा वेगळ्या पद्धतीनं माणुसकीचा, भारतीय संस्कृतीचा आणि परंपरांचा विचार करून सेलिब्रेशन एकदा करून बघा. कदाचित धागडधिंग्याच्या पार्टीपेक्षा यात जास्त समाधान मिळेल. मंडळी, 31st सेलिब्रेशन आपल्याला काही मजा, आनंद आणि एका नवीन आरंभाची संधी देतं. परंतु त्यासाठी जर आपल्याला योग्य विचार, सामाजिक जबाबदारी आणि आपल्या संस्कृतीचा आदर ठेवून जर ते साजरा करता आलं, तर त्यात खूप मोठा बदल घडू शकतो. आपल्या परंपरांची जपणूक करण्यासाठी आणि नवीन विचारांना स्थान देण्यासाठी आपल्याला त्यातील चांगले पैलू स्वीकारायला पाहिजेत. तर तुमच्या 31st प्लॅनिंग काय आहे? तुम्ही कोणत्या पद्धतीने या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहात? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, या सकारात्मक विचारांसोबत नवीन वर्षाचा आरंभ करूया. चला तर मग, या बोलूया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत धन्यवाद. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात पुन्हा या बोलूया.